चला आज बेसनचा चिला बनवूया। आमच्याकडे याला बेसनची पोळी बोलतात। तर त्यासाठी आपण एक छोटं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून आणि यामध्ये वेगळं म्हणजे काय तर आपण थोडासा कोबी ॲड करणार आहोत, कारण मुलं पटकन कोबीची भाजी खात नाहीत। मग कोबी त्यांच्या पोटात जावा त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये थोडासा कोबी ॲड करायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि मालवणी मसाला ॲड केला आहे। मालवणी मसाला यासाठी ॲड केला आहे त्यामध्ये मी, कारण त्याच्यामध्ये सगळं धना पावडर, जिरा पावडर हे सगळे मसाले त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे एक्स्ट्रा मसाला आपल्याला कोणता ॲड करावा लागत नाही। आणि थोडासा ओवा टाकून घेतला आहे। हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच बेसन टाकून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण बेसन टाकून घेतले आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आता। हे बघा अशा प्रकारे, आणि ती कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की आपल्याला किती पातळ आणि किती जाड करायचं आहे, या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळेल। हे बघा, हे अशा प्रकारे पाणी टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे। हा बेसनचा चिला किंवा ही बेसनची पोळी आहे ना, ती आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा अशीही खाऊ शकतो आणि तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकतो। हे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असते। त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवून घेतले आणि पॅन गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे जे आपण मिश्रण तयार केले ते पॅनवर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि चांगलं पातळ पसरवून घ्यायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही आहे। पातळ बनवलं की कसं कुरकुरीत होतात चिला आणि खूप टेस्टी लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर ही खूप छान आयडिया आहे। हे बघा, अशा प्रकारे चांगला पूर्ण साईडने पसरवून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला लागतात हा चिला भाजण्यासाठी। मीडियम गॅसवर भाजायचं आहे आपल्याला, आणि हा वरचं आवरण सगळं सुकलं ना की हे बघा, हे अशा प्रकारे इझिली तो परतला जातो। असा परतून घ्या आणि चांगला दुसऱ्या साईडनेही चांगला एकदम भाजून घ्या। हा आपला चिला तयार आहे आणि मुलांना खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, हा आपला चिला तयार आहे। आता प्लेटमध्ये हा चिला करून आपल्या मुलांना सर्व करा। याच्यामध्ये आपण जो कोबी ॲड केला आहे तो मुलांना समजतही नाही की त्यामध्ये कोबी आहे। कांदा आणि कोबी मिक्स असल्यामुळे कोबीचा वासही त्याला येत नाही आणि मुलं आवडीने खातात। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। यम्मी।